आपल्या भावानं आज क्वालिटी केलेली बिर्याणी, तर बिर्याणी का केलेली चला तुम्हाला सांगतो. राम राम मंडळी, प्रत्येकाच्याच मागे असते या घरातल्यांची किरकिर. आज आपण काढून घेतलेली की ताजी ताजी कोथिंबीर, विषय हरडो आणि की बडे कुट्टावड्यू. आपल्या पोरग्यानं एखादं चांगलं काम केलं की प्रत्येक बापाची फुगून येते छाती. आपण पण काढायला लागलेलो की ताजी ताजी मेथी. किरकोळ कारकोळ गोष्टीवर नवरा बायकोच्या भांडणात करीत बसायचं नाही दंगा. आपण पण काढल्या की तवर ताज्या ताज्या तुरीच्या शेंगा. शेतकऱ्याच्या जीवाचं खरंच होतं या भावानं हाल. आपण पण हे सगळं एकत्र करून गाडीवर नेऊन बांधलं. माणसाचं मन रमतं रानात. या काम राहिलेलं तवर काय बरं झालं लगेच आलं ध्यानात. दुपारच्या वेळेला जुनी माणसं म्हणायची ती साजन गातो या गाणी. आपल्याला लावायचं होतं की पावट्याला पाणी. भावानं खरं खरं सांगायचं, कुणी कुणी ऐकलं या गाणं पापी चिलो. आपण पण सगळं पावट्याला पाणी लावून आपलं माळवं घेऊन आपल्या सगनीला घेऊन आपण पण ईश्वरपूरच्या दिशेनं निघालो. कधीच पडायचं नसतं या नवरा बायकोच्या भांडणाच्या मध्ये. आपण पण माळवं घेऊन पोचलो की मार्केट मध्ये. कशाला कुणा संग लावीत बसायचं शेरत. आपण पण मार्केट मध्ये आईला सोडून निघालेलो की परत. लगीन करायची प्रत्येकालाच असती हवय. संध्याकाळी आपल्या अमित भावाचा होता की वाढदिवस. पहिल्यातल्या माणसांची साधीच होती राहणीमानी. आमच्या इकडे केक चारून होतय तवर काय यासीन केलेली की टॉपची बिर्याणी, विषय हरडो आणि की बडे कुट्टावडी. दिवसभर काय काय करेल ते सगळं लागतं या दावाय. आपलं कार्यकर्ता बसलेलं ते की तवर जेवाय, विषय हरडो निवेदन टॉपचं भावानो. आपण पण आता घेतो जेवण भावानो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा की भावानो आपल्या भावाला.